ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण श्री अरविंदांच्या लेखनावर आधारित एका महत्वाच्या संकल्पनेचा जरा सखोल विचार करूया. हो, नक्कीच. संकल्पना आहे ईश्वराप्रत आत्मसमर्पण. त्यांची काही निवडक वाक्य आहेत, ती आपल्याला या चर्चेत नक्कीच मदत करतील. हो, श्री अरविंदांचे विचार खूप गहन आहेत. अगदी. ते म्हणतात, ईश्वराप्रत केलेले आत्मदान म्हणजे समर्पण. पण या शब्दांच्या पलीकडे जाऊन याचा नेमका अर्थ काय आहे, याची खरी खोली काय असू शकते, हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न राहील. म्हणजे सुरुवातीला असं वाटू शकतं की व्यक्ती जे काही आहे आणि तिच्यापाशी जे काही आहे ते सगळं ईश्वराला देऊन टाकणं. अगदी बरोबर, ती सुरुवात आहे. पण त्याचा गाभा त्याहून खूप खोल आहे असं मला वाटतं. समर्पण म्हणजे फक्त वस्तू किंवा मालमत्ता देणं नाहीये, तर आपल्या अस्तित्वावरचा आपला हक्क सोडणं आहे. आणि याचाच पुढचा टप्पा म्हणजे दुसरी कुठलीही आज्ञा नाही, तर फक्त ईश्वरी संकल्पाच्या आज्ञेचं पालन करणं. आपलं जीवन अहंकाराच्या समाधानासाठी नाही, तर ईश्वरी चेतनेच्या आविष्कारासाठी जगणं. ईश्वरी संकल्प ही संकल्पनाच खूप मोठी आहे, नाही का? हो. म्हणजे आपल्या ज्या सवयी असतात, आपल्या पक्क्या झालेल्या कल्पना, आपल्या इच्छा, या सगळ्यांचा आग्रह सोडणं अपेक्षित आहे का यात? हे ऐकायला कदाचित सोपं वाटेल, पण आचरणात आणायला मला वाटतं हे प्रचंड कठीण असेल. इथेच खरी कसोटी आहे. नक्कीच, अगदी बरोबर. कारणच मानवी स्वभाव कसा असतो, तो स्वतःच्या इच्छा आणि विचारांना घट्ट धरून राहतो. पण समर्पण म्हणजेच याच गोष्टींना हळूहळू बाजूला करायचे आणि त्या जागी ईश्वरी सत्याला येऊ द्यायचे. स्वतःला त्या सत्याच्या ज्ञानासाठी, त्याच्या इच्छेसाठी आणि त्याच्या कार्याच्या प्रकटीकरणासाठी एक माध्यम बनू देणं. ही ना एक प्रकारची सक्रिय स्वीकृती आहे, म्हणजे फक्त निष्क्रियता नाहीये. अच्छा. काहीतरी सोडून देण्यापेक्षा कशासाठी तरी स्वतःला मोकळं करणे हे. म्हणजे हा फक्त त्याग नाहीये, तर आपण जे आहोत, आपलं मन, प्राण, शरीर आणि आपल्या मालकीचं जे काही आपण समजतो, आपल्या क्षमता, प्रतिभा, विचार, हे सगळं त्या ईश्वरी शक्तीच्या हाती सोपवायचं, जेणेकरून ती शक्ती आपल्यातून काम करू शकेल, असं काहीचं. अगदी अचूक. श्री अरविंद नेमक्या याच गोष्टीवर भर देतात. समर्पण म्हणजे स्वतःला आणि आपल्या सर्वस्वावर ईश्वरी सत्तेचा अधिकार मान्य करणं. जे माझं आहे असं आपण मानतो ना, त्यावरचा आपला मालकी हक्क काढून घ्यायचा आणि तो अधिकार ईश्वराला द्यायचा. ही केवळ देण्याची क्रिया नाहीये, तर स्वतःच्या अस्तित्वाला एका दिव्य शक्तीशी जोडण्याची प्रक्रिया आहे. याचा अर्थ असा होतो की अहंकाराला हळूहळू विरघळवणं गरजेचं आहे. बरोबर. कारण जोवर मी आणि माझं ही भावना खूप प्रबळ आहे, तोवर हे समर्पण पूर्णत्वाला जाणं शक्य नाही. होय, अहंकार हाच मुख्य अडथळा आहे. आपल्या वैयक्तिक इच्छा, वासना आणि आपले जे आग्रह असतात, हे सगळं अहंकाराचंच रूप आहे. समर्पणाच्या मार्गात काय होतं, तर या वैयक्तिक इच्छांची जागा हळूहळू ईश्वरी संकल्प घेतो. मग आपलं जे कार्य आहे ते आपल्या इच्छेनुसार नाही, तर त्या दिव्य प्रेरणेतून घडायला लागतं. हा मार्ग आहे अहंकाराच्या पलीकडे जाऊन त्या ईश्वरी संकल्पाशी एकरूप होण्याचा. हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की श्री अरविंदांच्या विचारातील हे समर्पण केवळ एक भावनिक किंवा धार्मिक कल्पना नाहीये. नाही, अजिबात नाही. तर ती एका सखोल आंतरिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे. निश्चितच. ही एक साधना आहे, एक प्रकारची तपश्चर्याच म्हणता येईल, ज्यामध्ये व्यक्ती आपल्या मर्यादित अहंकारी चेतनेतून बाहेर पडते आणि विशाल दिव्य चेतनेशी जोडली जाते. यात स्वतःच्या इच्छा पूर्ण होण्यापेक्षा जीवनातून ईश्वरी सत्याचा आविष्कार होण्याला जास्त महत्त्व दिलं जातं. श्री अरविंदांच्या या विचारातून आपण आज पाहिलं की समर्पण म्हणजे केवळ त्याग नाही, तर स्वतःच्या अहंकारी अस्तित्वाला ईश्वरी सत्तेसाठी मोकळं करणं आहे. अगदी स्वतःच्या पलीकडे जाण्याचा हा मार्ग आहे. जाता जाता एक विचार मनात येतोय, रेंगाळतोय खरं तर, की आपली इच्छा आणि ईश्वरी संकल्प यातला नेमका फरक ओळखायचा कसा? महत्वाचा प्रश्न आहे. अनेकदा आपली जी तीव्र इच्छा असते तीच आपल्याला ईश्वरी संकल्प वाटू शकते, असा धोका असतो, नाही का? हो, हा धोका नेहमीच असतो.
ही विवेकबुद्धी कशी विकसित करायची किंवा हा फरक कसा ओळखायचा यावर खरंच अधिक चिंतन करायला हवं असं वाटतं. अगदी त्यावर अधिक विचार व्हायला हवा. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.